नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, हिस्ट्री बाय संतोष चव्हाण या आपल्या ऑफिशियल युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्व विद्यार्थी मित्रांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत। मित्रांनो, इतिहास या विषयाचे 1000 प्रश्न जे आहे ते सोडवण्याची जी आपण सिरीज या ठिकाणी सुरू केलेली आहे, तर त्या सिरीज मधलं आजचं हे महत्त्वाचं सेशन आपण इथे या ठिकाणी पाहणार आहोत। याही सेशन मध्ये आपण इतिहास या विषयाचे काही कठीण प्रश्न या ठिकाणी घेऊन येणार आहोत आणि या प्रश्नांची उत्तरं आणि त्याचबरोबर त्या प्रश्नांशी संबंधित असणाऱ्या विविध पर्यायांचं एक्सप्लेनेशन मी इथे या ठिकाणी करणार आहे, जेणेकरून आगामी स्पर्धा परीक्षांमध्ये इतिहास या विषयामध्ये भरपूर सारे मार्क तुम्हाला या ठिकाणी मिळवता यावेत, या उद्देशानं आपण ही सिरीज या ठिकाणी सुरू केलेली आहे। तेव्हा आपण सुरू करूया आजचं अत्यंत महत्त्वाचं या ठिकाणी सेशन। लक्षात घ्या मित्रांनो, या लेक्चरला सुरुवात करण्याआधीच एक सूचना तुम्हाला या ठिकाणी देतोय। 2025 चा पॅटर्न हा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न असणार आहे आणि त्या डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नची तयारी आपल्याला 1 वर्ष आधीच या ठिकाणी करावी लागणार आहे आणि म्हणूनच इतिहास GS1 ची एक अत्यंत महत्त्वाची बॅच आपण उद्यापासून म्हणजेच 22 जुलै पासून या ठिकाणी सुरू करत आहोत। 22 जुलैला इतिहास GS1 च्या या इतिहास GS1 चा ही जी काय बॅच आहे त्याचा मोफत सेमिनार आपण उद्यापासून या ठिकाणी सुरू केलेला आहे। उद्या 22 जुलैला दुपारी 3:30 वाजता हा सेमिनार या ठिकाणी असणार आहे आणि सेमिनार हा पुण्यामध्ये टिळक रोड या ठिकाणी परिवर्तन कॉम्पिटिटिव्ह फोरम या नावाच्या इन्स्टिट्यूट मध्ये या ठिकाणी असणार आहे। तर लक्षात घ्या, जे कोण विद्यार्थी 2025 ची तयारी करत आहेत त्या विद्यार्थी मित्रांना इतिहास GS1 ची आवश्यकता असेल तर त्यांनी मला जरूर या ठिकाणी इथे येऊन भेटा। उद्या आपण सेमिनार घेत आहोत आणि परवा म्हणजे 23 जुलै पासून बॅचला सुरुवात करणार आहोत। या बॅच मध्ये आपण प्राचीन भारतापासून ते आधुनिक भारतापर्यंतचं आर्ट अँड कल्चर हा जो घटक आहे तो शिकणार आहोत। याचबरोबर भक्ती मुवमेंट मिडिवल इंडिया मधली ती पण आपण शिकणार आहोत। संपूर्ण आधुनिक भारताचा आणि स्वातंत्र्योत्तर भारताचा इतिहास आणि आधुनिक जग असं जे काही आयोगानं सिलेबस मध्ये जे काही घटक नमूद करून ठेवलेले आहेत ते सर्वच्या सर्व घटक आपण या बॅच मध्ये शिकणार आहोत। तर उद्याचं जे सेमिनार आहे तर जे कोण विद्यार्थी इंटरेस्टेड आहे त्यांनी पुण्यामध्ये येऊन उद्या 22 जुलैला दुपारी 3:30 वाजता परिवर्तन कॉम्पिटिटिव्ह फोरम मध्ये जरूर आपली उपस्थिती या ठिकाणी दर्शवावी। यामध्ये आपण संपूर्ण सिलेबसवर या ठिकाणी चर्चा करू आणि जे विद्यार्थ्यांना बॅच जॉईन करायचे आहे त्यांनी 23 जुलै पासून बॅचला जॉईन करावा। तर मित्रांनो, सुरू करूया आता आपण या युट्यूब सेशन मधले महत्वाचे प्रश्न। आता लक्षात घ्या, हा एक प्रश्न आपल्याला पाहायला भेटतो। या प्रश्नामध्ये एक महत्वाचा या ठिकाणी साम्यवादी चळवळीवर हा प्रश्न या ठिकाणी आहे, हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या। बघा, हा एक प्रश्न आहे बघा की आंध्र प्रदेशातील शेतकरी आंदोलनादरम्यान साम्यवादी पक्षाचे लोक शेतकऱ्यांना डॅश आणि डॅश याबाबत प्रशिक्षण देत होते। तर इथं तुम्हाला गाळलेली जागा, रिकामी जागा जी आहे ती भरायची आहे। पर्यायामध्ये पाहिलं तर ब्रिटिश सरकार आणि ब्रिटिश कायदे, साम्यवाद आणि समाजवाद, राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र, धर्म आणि समाज, म्हणजे या भागामध्ये कोणते शब्द येईल अशा प्रकारचा हा प्रश्न या ठिकाणी आहे। तर लक्षात घ्या, आंध्र प्रदेशातील शेतकरी आंदोलनादरम्यान साम्यवादी पक्षाचे लोक शेतकऱ्यांना कोणतं प्रशिक्षण देत होते? तर याचं राईट आन्सर आपण पाहिलं तर राज्यशास्त्र आणि त्याचबरोबर अर्थशास्त्र याबाबतचं प्रशिक्षण दिलं जात होतं। आता आंध्र प्रदेशामध्ये आंध्र रयत आंदोलन या नावाचं एक महत्वाचं संघटन स्थापन करण्यात आलं होतं। लक्षात घ्या, आंध्र रयत आंदोलन या नावाचं एक आंदोलन होतं। NG रंगा यांनी हे आंध्र रयत आंदोलन 1929 ला सुरू केलेलं होतं। तर या आंदोलनाच्या अंतर्गत शेतकऱ्यांना या ठिकाणी राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र काय आहे देशाचं ते माहिती असावं, ते करावं, यासाठी साम्यवादी पक्षाचे लोक जे शिकले सवरलेले विचारवंत आहे ते एकत्र येत आणि या शेतकऱ्यांना या प्रकारचं प्रशिक्षण दिलं जात होतं। अशा प्रकारचा हा महत्वाचा मुद्दा या ठिकाणी आहे। परीक्षेमध्ये अशा प्रकारचे प्रश्न जरूर विचारले जातात, त्यामुळे व्यवस्थितरित्या या प्रश्नावर या ठिकाणी काम करा। तर NG रंगा आंध्र रयत आंदोलन स्थापन करताना दिसून येतं। पुढे बघा, खालीलपैकी कोणती व्यक्ती रेशमी पत्रांचा कटशी संबंधित आहे अशा प्रकारचा प्रश्न या ठिकाणी आहे। रेशमी पत्रांचा कट या घटकाशी किंवा या घटनेशी कोणती व्यक्ती संबंधित आहे अशा प्रकारचा प्रश्न इथे दिलेला आहे। मौलवी ओबेदुल्ला सिंधी, करताल सिंह सरबा, सोहम सिंह भाकना आणि सुभाषचंद्र बोस अशा प्रकारचा हा प्रश्न आहे। आता रेशमी पत्राचा कट नेमका काय आहे आणि हे कधी स्थापन केला किंवा कधी झाला हा कट तो आपण थोडंसं समजून घेऊया।
आता बघा 1914 ते 1918 या दरम्यान पहिलं जागतिक महायुद्ध सुरू झालेलं होतं। या जागतिक महायुद्धामध्ये साहजिकच ब्रिटन हा या ठिकाणी अडकलेला होता आणि ब्रिटनची भारतावर सत्ता होती, म्हणून भारतानं देखील या ब्रिटनला पाठिंबा दिलेला होता। जागतिक महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर पाहायला असं भेटतं की भारतामध्ये क्रांतिकारी चळवळ देखील खूप वेगवान हालचाल या ठिकाणी करत होत्या। भारत आणि भारताच्या बाहेर विदेशामध्ये भारतीयांचं संघटन करायचं आणि भारतातील ब्रिटिशांची सत्ता समाप्त करण्याची भूमिका या प्रकारच्या आंदोलनातून क्रांतिकारी चळवळीतून पुढे आली होती असं एकंदरीत दिसून येतं। आणि मग या सगळ्या परिस्थितीमध्ये युद्धामध्ये ब्रिटिशांचं लक्ष हे पूर्णपणे युरोपमध्ये अडकलेलं आहे। मग अशा परिस्थितीमध्ये भारतामध्ये विद्रोह घडवून आणायचा आणि त्याचबरोबर ब्रिटिशांचं भारतात राज्य समाप्त करून त्याऐवजी भारतीयांचं एकदेशीयांचं पॅरलर गव्हर्नमेंट स्थापन करायचं या प्रकारची भूमिका रेशमी पत्रांच्या कथांच्या द्वारे इथे या ठिकाणी मांडली होती। लक्षात घ्या, या प्रकारे रेशमी मलमलची जी काही कापडं होती तर त्यामध्ये एकूण 7 पत्र ही भारतामध्ये पाठवली होती। किती? रेशमी जी काही कापड आहे मलमलचं कापड, तर त्या रेशमी कापडामध्ये पत्र लिहिली होती आणि त्या रेशमी कापडांवरची पत्र ही भारतातल्या प्रमुख 7 ठिकाणांवर पाठवली होती। त्यातलं एक ठिकाण हे या ठिकाणी वायव्य सरहद प्रांत होतं आणि त्या भागामध्ये महेंद्र प्रताप जे आहे तर त्या महेंद्र प्रताप यांच्या नेतृत्वाखाली राजे होते तिथले, तर महेंद्र प्रताप जे आहे तर त्या महेंद्र प्रताप यांच्या नेतृत्वाखाली पॅरलर गव्हर्नमेंट 1914-15 ला स्थापन झालेलं होतं। तर ही जी 7 पत्र जी पाठवली होती ती कोणी पाठवली होती तर नाव आहे मौलवी ओबेदुल्ला सिंधी। लक्षात घ्या, हे मौलवी होते ओबेदुल्ला सिंधी। तर यांनी या प्रकारचा रेशमी पत्रांचा कट रचला होता आणि रेशमी कापडावर रुमालावर त्या प्रकारची पत्र लिहून ती भारतातल्या विविध ठिकाणी पाठवली। असंच एक पत्र पंजाबमध्ये पण गेलं होतं। तर पंजाबमध्ये आपल्याला माहिती आहे विष्णू गणेश पिंगळे आणि त्याचबरोबर राज बिहारी बोस यांनी देखील ब्रिटिश सरकारच्या विरोधामध्ये सशस्त्र लढा निर्माण केला आणि पॅरलर गव्हर्नमेंट स्थापन करायचा प्रयत्न केला। मात्र ब्रिटिश राज्यकर्त्यांनी पंजाब मधला हा विद्रोह मोडून काढला, पॅरलर गव्हर्नमेंट स्थापन होऊ दिलं नाही। राज बिहारी बोस तिथून इंग्रजांच्या तावडीतून निसटले, मात्र विष्णू गणेश पिंगळे यांना अटक करून 1915 ला फाशीची शिक्षा या ठिकाणी देण्यात आली होती। या प्रकारचा इतिहास आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे। लक्षात घ्या, तर या घटनेशी संबंधित आहे ओबेदुल्ला सिंधी, ज्यांनी महेंद्र प्रताप यांना सोबत घेऊन वायव्य सरहद प्रांतामध्ये पॅरलर गव्हर्नमेंट स्थापन केलं होतं असं एकंदरीत दिसून येतं। आता बघा, हे कर्ता सिंह शर्मा, सोहन सिंह भाकना ही सगळी गद्र आंदोलनाशी संबंधित आहे आणि सुभाषचंद्र बोस जर आपण पाहिले 1920 नंतर त्यांचं भारतीय राजकारणामध्ये प्रवेश या ठिकाणी झालेला आहे आणि त्यानंतर मग त्यांचं कार्य इथे या ठिकाणी पाहायला भेटतं। तर आपल्याला पाहायला भेटतं की या प्रश्नाचं राईट आन्सर जे आहे ते ओबेदुल्ला सिंधी हे या ठिकाणी लक्षात असू द्या। चलो नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहूया। आता बघा, 1942च्या भारत छोडो आंदोलनात साम्यवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी घेतलेला सहभाग याची माहिती खालीलपैकी कोणत्या ग्रंथातून मिळते अशा प्रकारचा प्रश्न आहे। तर 1942 छोडो भारत आंदोलन जर आपण पाहिलं तर या आंदोलनामध्ये एक महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या की भारतामध्ये जो साम्यवादी पक्ष होता, कम्युनिस्ट पार्टी जी होती तो साम्यवादी पक्ष, तर या साम्यवादी पक्षानं 1942च्या छोडो भारत आंदोलनाला पाठिंबा दिलेला नव्हता। हे छोडो भारत आंदोलन जे आहे तर त्याला या ठिकाणी यांचा सपोर्ट नव्हता, उलट साम्यवादी पक्षानं महायुद्धाला पाठिंबा दिला होता, छोडो भारतला काँग्रेसला पाठिंबा दिला नव्हता। समाजवादी पक्ष होता एक समाजवादी विचाराचा किंवा समाजवादी जो पक्ष होता ज्याला आपण काँग्रेस समाजवादी पक्ष म्हणतो, जो जयप्रकाश नारायण यांनी या ठिकाणी निर्माण केला होता। तर या समाजवादी पक्षानं मात्र या 42च्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये सहभाग घेतला होता, साम्यवादाने मात्र घेतलेला नव्हता, हे लक्षात घ्या। आता प्रश्न विचारला की साम्यवादी पक्षांच्या कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला। आता बघा, पक्षाची भूमिका होती 1942च्या क्विट इंडिया मुवमेंट मध्ये सहभागी व्हायचं नाही, त्या प्रकारच्या भूमिकेला आपला पाठिंबा नाही असं जरी पक्षाचं म्हणणं असलं तरी काही साम्यवादी पक्षाचे नेते हे या ठिकाणी नेते कार्यकर्ते यांनी 1942च्या लढ्यामध्ये सहभाग घेतला होता, तिथं काम केलं होतं, काही ठिकाणी त्यांना शिक्षा देखील झाली। तर या प्रकारचा इतिहास किंवा या प्रकारची माहिती खालील दिलेल्या एका कोणत्या तरी ग्रंथामध्ये आहे आणि तो ग्रंथ तुम्हाला ओळखायचा आहे। तर यामध्ये आपण पाहू शकतो जिवंत कारतूस, इंडिया फॉर इंडिपेंडन्स,
इंडिया विन्स फ्रीडम आणि डिस्कवरी ऑफ इंडिया अशा प्रकारचे 4 महत्वाचे ग्रंथ आहे. तर लक्षात घ्या मित्रांनो, या प्रश्नाचा राईट आन्सर काय आहे तर जिवंत कारतूस हे या प्रश्नाचं राईट आन्सर आहे. तर जिवंत कारतूस या ग्रंथामध्ये 1942च्या छोडो भारत आंदोलनातील साम्यवादी पक्षांनी जो सहभाग घेतला त्याची माहिती दिलेली आहे. आता जिवंत कारतूस लिहिलं कोणी तर लक्षात घ्या, या प्रकारचा ग्रंथ हा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जे आहे, हे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी या प्रकारचा जिवंत कारतूस या नावाचा ग्रंथ लिहिल्याचं एकंदरीत दिसून येतं. इंडिया फॉर इंडिपेंडन्स हा ग्रंथ कोणाचा आहे तर इंडिया फॉर इंडिपेंडन्स हा ग्रंथ लक्षात ठेवा सुभाष बाबू जे आहेत, सुभाषचंद्र बोस, तर या सुभाष बाबूंचा या प्रकारचा हा इंडिया फॉर इंडिपेंडन्स या प्रकारचा ग्रंथ या ठिकाणी आहे. मग इंडिया विन्स फ्रीडम कोणाचा आहे तर इंडिया विन्स फ्रीडम मौलाना अबुल कलाम आझाद जे आहे, तर मौलाना अबुल कलाम आझाद यांचा इंडिया विन्स फ्रीडम या नावाचा ग्रंथ आहे. तर डिस्कवरी ऑफ इंडिया जो आहे हा आपल्या सर्वांना माहिती आहे, पंडित जवाहरलाल नेहरू यांनी डिस्कवरी ऑफ इंडिया या नावाचा ग्रंथ लिहिल्याचं एकंदरीत दिसतं. तर आपल्या प्रश्नाचा राईट आन्सर तो म्हणजे जिवंत कारतूस, जे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी लिहिलेला ग्रंथ म्हणून पाहायला भेटतो. ठीक आहे, चलो नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहूया. तर बघा इथं म्हटलेलं आहे की दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान खालीलपैकी कोणी दी ग्रेट डिक्टेटर चित्रपट प्रदर्शित करून रशियाच्या संरक्षणार्थ जगातील सर्व लोकशाही प्रेमी जनतेनं उभं राहायला हवं यासाठी जनमत तयार केलं, असे ती कोण व्यक्ती आहे अशा प्रकारचा प्रश्न इथे विचारलेला आहे. तर ग्रेट डिक्टेटर हा चित्रपट त्या काळामध्ये प्रदर्शित करण्यात आला. माहिती आहे आपल्याला की दुसरं महायुद्ध जे होतं हे जे डिक्टेटर जे होते त्यांच्या विरोधात होतं, म्हणजेच हुकुमशहा जे होते त्या हुकुमशहाच्या विरोधातलं लोकशाहीची स्थापना करण्यासाठीच हे या ठिकाणी युद्ध या ठिकाणी मांडलं जातं. तर या प्रकारे दी ग्रेट डिक्टेटर हा चित्रपट प्रदर्शित करून रशियाच्या संरक्षणार्थ जगातील सर्व लोकशाही प्रेमींना उभं राहायला हवं या प्रकारची भूमिका या ठिकाणी व्यक्त केलेली आहे. तर कोण आहे ते किंवा हा चित्रपट कुणी प्रदर्शित केला तर चार्ली चॅपलिन, सुभाषचंद्र बोस, पंडित जवाहरलाल नेहरू आणि चांग काई शेख. तर राईट आन्सर काय आहे तर चार्ली चॅपलिन. लक्षात घ्या, हे जे चार्ली चॅपलिन जे आहे तर त्या चार्ली चॅपलिन यांचा हा द ग्रेट डिक्टेटर हा सिनेमा होता आणि तो सिनेमा त्या काळामध्ये प्रदर्शित झाला आणि त्या सिनेमातून भूमिका मांडली की रशियाच्या रक्षणार्थ साऱ्या लोकशाही राष्ट्रांनी या युद्धामध्ये रशियाला पाठिंबा द्यावा या प्रकारची भूमिका घेतलेली आहे. हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. चांग काई शेख हे त्यावेळेसचे चीनचे राष्ट्राध्यक्ष या ठिकाणी राहिलेले होते आणि हे चीनचे राष्ट्राध्यक्ष यांनी देखील भारतामध्ये येऊन भारताच्या चलो जाओ आंदोलनाला पाठिंबा दिला होता असं देखील या ठिकाणी पाहायला मिळतं. चांग काई शेख हे पण या काळचे महत्वाचे नेते राहिल्याचं एकंदरीत दिसून येतं. ठीक आहे, चलो नेक्स्ट क्वेश्चन पाहूया आपण. बघा आता कायमधारा जमीन महसूल सुधारणाबाबत योग्य विधान ओळखा. तर लक्षात घ्या, जमीन सुधारणा धोरणावर सातत्यानं प्रश्न आलेले आहेत, भविष्यामध्ये पण येतीलच. तर ब्रिटिशांनी भारतामध्ये ज्या काही जमीन सुधारणा धोरणं आखली त्यापैकी सर्वात महत्वाचं होतं ते म्हणजे कायमधारा. कायमधारा हे लॉर्ड कॉर्नवॉलिसच्या काळामध्ये या ठिकाणी लागू करण्यात आलेलं महत्वाचं या ठिकाणी सुधारणा धोरण होतं. आता बघा इथं म्हटलं की ही महसूल पद्धत बंगाल, बिहार आणि ओरिसा या प्रांतात लागू होती. बरोबर आहे का? एकदम बरोबर आहे. बंगाल, बिहार, ओरिसा या प्रांतात या ठिकाणी लागू होती. ही साधारणतः 1793 लॉर्ड कॉर्नवॉलिसनं लागू केलेली होती असं एकंदरीत दिसतं. या पद्धती अंतर्गत जमीनदार हा जमिनीचा मालक होता. तर लक्षात घ्या, या व्यवस्थेअंतर्गत काय करण्यात आलं तर या व्यवस्थेअंतर्गत यापूर्वी जी इजारा व्यवस्था होती ज्यामध्ये कलेक्टर आणि त्याचबरोबर जमिनीचे ठेके मिळणारे जमिनीचे मालक यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी भ्रष्टाचार झाला होता आणि म्हणून कॉर्नवॉलिसने काय केलं की जमिनीचे ठेके जो कलेक्टर देत होता त्याला यातनं बाहेर काढलं आणि मग इथं पाहायला होता कोड ऑफ कॉर्नवॉलिस हे त्यांनी मांडलं. त्यातून मग आपल्याला दिसून येतं की जो जमीनदार आहे त्याच्याच नावावर जमीन करा, त्याला जमिनीचा मालक बनवा, अशा प्रकारची सिस्टीम कायमधारामध्ये होती. एकदम बरोबर आहे. फ्रान्सिस बुकाननच्या मते या पद्धतीमुळे जोतेदार वर्गाचा उदय झाला असं म्हटलेलं आहे. आता बघा हा जोतेदार वर्ग कोण आहे, काय आहे ते नीट समजून घ्या. फ्रान्सिस बुकानन कोण होता? तो लॉर्ड वेलेस्लीचा शल्यचिकित्सक होता. वेलेस्ली सोबत तो भारतात आला होता आणि त्यानं बंगाल प्रांताचा दौरा करून कायमधारा व्यवस्थेचं समीक्षा किंवा त्यांनी त्याचं परीक्षण केलं होतं. तेव्हा या फ्रान्सिस बुकाननला लक्षात आलं
की कायमधारा महसूल व्यवस्थेमुळे जोतदार वर्गाचा उदय झाला. जोतदार वर्ग कोण? तर गावातील श्रीमंत धनिक शेतकरी व शेतकऱ्यांचा वर्ग आहे, जो वर्ग जमीनदार होण्यासाठी प्रयत्नशील आहे, असा वर्ग जोतदार वर्ग. हे विधान बरोबर आहे का? हे बरोबर आहे. भारतातील सर्वात जास्त भूक्षेत्र या पद्धती अंतर्गत ठेवण्यात आलं. हे बरोबर आहे का? नाही. लक्षात घ्या, भारतातील सर्वात जास्त भूक्षेत्र हे रयतवारी अंतर्गत होतं. रयतवारी महसूल व्यवस्था जी आहे, तर त्या रयतवारी महसूल व्यवस्थेअंतर्गत साधारणतः 49% भूक्षेत्र रयतवारी अंतर्गत होतं, असं आपल्याला पाहायला भेटतं. त्यामुळे कायमधारा हे याचं नाही. कायमधारेचं नावानुसारच काय आहे, टॅक्स हा फिक्स स्वरूपात आहे आणि जलसंचनाची जबाबदारी ही इंग्रजांकडे नव्हती, तर ज्याला जमिनीचा मालक बनवला अशा जमीनदाराकडे ही व्यवस्था जलसंचनाची जबाबदारी दिली होती. मग कायमधारेमध्ये अजून एक महत्वाचा मुद्दा असा आहे की या अंतर्गत एक पद्धत निर्माण झाली, जिला आपण सूर्यास्त पद्धत या नावानं संबोधतो. लक्षात घ्या, इथं आपल्याला पाहायला भेटतं की कॉर्नवॉलिसनी काय केलं होतं, तर कॉर्नवॉलिसनी केलं होतं असं की जो निश्चित ठरवून दिलेला टॅक्स आहे तो फिक्स स्वरूपात आहे आणि त्या निश्चित वेळेत सूर्य मावळण्याच्या आतमध्येच तुम्हाला तो टॅक्स कंपनीच्या तिजोरीमध्ये जमा करणं आवश्यक आहे. जर असं नाही केलं तर तुमच्या जमिनी या रद्द करण्याचा, बरखास्त करण्याचा, काढून घेण्याचा अधिकार कंपनीकडे होता. हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. तर बघा, तिसरं बरोबर, चौथं सेंटेन्स बरोबर नाहीये, म्हणजे अ ब क बरोबर आहे. अ ब क बरोबर आहे म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं राईट आन्सर या ठिकाणी आहे. ड मात्र चुकीचं, कारण सर्वात जास्त भूक्षेत्र रयतवारी अंतर्गत येत होतं. हा मुद्दा लक्षात घ्या. चलो त्यानंतरचा प्रश्न पाहूया आपण. आता बघा, हा एक प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या आंदोलना अंतर्गत स्त्रियांनी विदेशी बांगड्या आणि भांडी वापरण्यास, धोबी लोकांनी विदेशी कपडे धुण्यास आणि पुजाऱ्यांनी विदेशातून आणलेल्या साखरेपासून प्रसाद बनवण्यास नकार दिला, अशा प्रकारचा प्रश्न इथे या ठिकाणी दिलेला आहे. तर हे कोणत्या चळवळीमध्ये झालं, अशा प्रकारचा प्रश्न दिलेला आहे. तर असहकार चळवळ, सविनय कायदेभंग चळवळ, वंगभंग चळवळ आणि 1857चा उठाव, अशा प्रकारचं हे या ठिकाणी पर्याय आहे. तर लक्षात घ्या, याचं राईट आन्सर जर आपण पाहिलं तर वंगभंग चळवळ असं या ठिकाणी आहे. आपल्याला माहिती असेल, वंगभंग चळवळीलाच या ठिकाणी स्वदेशी चळवळ किंवा स्वदेशी आंदोलन या नावानं देखील संबोधलं जातं. तर ही जी स्वदेशी चळवळ होती, ही भारतामध्ये निर्माण होण्यामागचं कारण काय, तर या आधी लॉर्ड कर्झनच्या कार्यकाळामध्ये बंगालची फाळणी झाली होती आणि त्या बंगालच्या फाळणीच्या निषेधार्थ भारतात स्वदेशी चळवळीला सुरुवात झाल्याचं एकंदरीत दिसतं. आणि या स्वदेशी चळवळीचे चतुश्रुती कार्यक्रम देखील होते. मग चतुश्रुती कार्यक्रमांमध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे, शिक्षण आहे, राष्ट्रीय शिक्षण आहे, त्याचबरोबर स्वदेशी वस्तूंचा स्वीकार आहे, इंग्रजी वस्तूंचा या ठिकाणी बहिष्कार आहे आणि त्याचबरोबर या ठिकाणी स्वराज्याची मागणी आहे. म्हणजे चतुश्रुती कार्यक्रम जर आपण पाहिले तर एक आहे राष्ट्रीय शिक्षण, त्याचबरोबर स्वदेशी वस्तूंचा स्वीकार, त्याचबरोबर इंग्रजी वस्तूंचा बहिष्कार, म्हणजे बहिष्कार हा एक तत्व या ठिकाणी होतं, आणि याचबरोबर स्वराज्य. तर अशा प्रकारचे चतुश्रुती कार्यक्रम या चळवळीमध्ये या ठिकाणी होते. वरचे जे काही वर्णन झालेलं आहे हे वंगभंग चळवळीमध्ये झालं. वंगभंग, वंग म्हणजे बंगाल, त्यामुळे वंगभंग या प्रकारचं, बंगालची फाळणी. ठीक आहे, तर हा मुद्दा या ठिकाणी लक्षात असू द्या. चलो त्यानंतरचा प्रश्न बघा, परमहंस मंडळीचे पहिले अध्यक्ष खालीलपैकी कोण होते. आता बघा, ही परमहंस मंडळी जर आपण पाहिली ती महाराष्ट्रातील पहिली सामाजिक संघटना आहे. सन 1849 या संघटनेची स्थापना ही दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी या ठिकाणी केली. परमहंस मंडळीची स्थापना दादोबा पांडुरंग तरखडकरांनी जरी केली असली तरी मुद्दा नीट समजून घ्या, हे त्या संघटनेचे पहिले अध्यक्ष नव्हते किंवा हे या संघटनेचे अध्यक्ष कधीच राहिले नाही. तर दादोबा पांडुरंग तरखडकर हे याचं राईट आन्सर नसून तर या संघटनेचे अध्यक्ष विचारलेले आहेत. तुम्हाला काय, तर पहिले अध्यक्ष कोण आहे, तर लक्षात घ्या, रामचंद्र बाळकृष्ण जयकर हे या प्रश्नाचं राईट आन्सर आहे. रामचंद्र बाळकृष्ण जयकर हे या संघटनेचे पहिले अध्यक्ष या ठिकाणी राहिला तर दिसून येतात. आता नीट समजून घ्या, आपल्याला माहिती बघा,
महात्मा ज्योतिराव फुले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं एक पोवाडा देखील लिहिलेला होता. तर गातो शिवरायांचा पोवाडा असं त्याचं नाव या ठिकाणी आपल्याला माहिती आहे. तर या प्रकारचा जो पोवाडा आहे तो महात्मा फुल्यांनी कोणाला अर्पण केला होता, तर यांना अर्पण केला होता, रामचंद्र बाळकृष्ण जयकर. तर हा पण एक महत्वाचा मुद्दा आपण या ठिकाणी लक्षात असू द्या. ठीक आहे, तर मुद्दा नीट व्यवस्थित समजून घ्या. बाबा पद्मजी आपल्याला माहिती आहे की या संघटनेचे सदस्य राहिलेले आहेत आणि या बाबा पद्मजी यांनी 1854 साली या प्रकारचं संघटन सोडून दिलं होतं, कारण संघटनेचं कार्य पुरेसं मूलगामी नाही या प्रकारची भूमिका त्यांनी तिथं मांडली होती. आणि 1854 बाबा पद्मजी या संघटनेतनं बाहेर पडतात. बाबा पद्मजी यांनी पुढे जाऊन ख्रिश्चन धर्माचा स्वीकार केला आणि विशेष म्हणजे 1857 त्यांनी यमुना पर्यटन, नाव नीट लक्षात असू द्या, यमुना पर्यटन या नावाची मराठीतली पहिली कादंबरी लिहिली, जे विधवा स्त्रियांच्या जीवनाशी संबंधित या ठिकाणी आहे आणि त्या समस्या त्यामध्ये मांडल्या. तर यमुना पर्यटन ही पहिली मराठीतील कादंबरी बाबा पद्मजी इथे या ठिकाणी लिहिताना दिसून येतात. भाऊ महाजन आपल्या सर्वांना माहिती आहे की दर्पणमध्ये सहाय्यक लेखक म्हणून काम केलेलं आहे, दिग्दर्शन मध्ये केलं. त्यानंतर मग भाऊ महाजन यांनी प्रभाकर नावाचं वृत्तपत्र सुरू केलं. प्रभाकर आहे, त्याचबरोबर धूमकेतू हे देखील त्यांचं एक महत्वाचं वृत्तपत्र आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं. भाऊ महाजन जर आपण पाहिले तर यांनी एक कादंबरी देखील लिहिलेली आहे, परागंदा झालेल्या गृहस्थाची कन्या. तर ही अर्धवट राहिलेली कादंबरी आहे, हा मुद्दा लक्षात घ्या. त्यांनी ती कादंबरी पूर्ण केली नाही. तर परागंदा झालेल्या गृहस्थाची कन्या या प्रकारची कादंबरी भाऊ महाजन यांनी या ठिकाणी लिहिलेली होती. भाऊ महाजन यांचं आडनाव कुंटे होतं, हा पण मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. ठीक आहे, तर या प्रकारचा हे प्रश्न आपण पाहिले आहे. तर त्यानंतर बघा, आता बघा हाच प्रश्न जर आपण पाहिला सायमन कमिशनशी संबंधित आणि त्या काळात झालेल्या आंदोलनाशी संबंधित प्रश्न आहे. प्रश्न विचारा, लखनौच्या तालुकदारांनी कैसरबाग येथे, लखनौचे जे तालुकदार आहेत त्यांनी कैसरबाग येथे सायमन कमिशनसाठी स्वागत समारंभ आयोजित केला होता. या समारंभात मुस्लिम लीगचे पुढारी चौधरी खलीकुज्जमा यांनी सायमन गो बॅक असा संदेश या ठिकाणी लिहिलेले फुगे आणि पतंग हवेत उडवले. म्हणजे लखनौच्या केसरबागनी, लखनौच्या तालुकदारांनी कैसरबाग इथं सायमन कमिशनच्या स्वागतासाठी एक सभा आयोजित केली आणि या सभेमध्ये मुस्लिम लीगचे जे अध्यक्ष होते चौधरी खलीकुज्जमा यांनी सायमन गो बॅक या प्रकारची भूमिका घेतली आणि हवेमध्ये सायमन गो बॅक असे लिहिलेले पतंग आणि फुगे या ठिकाणी उडवले. या आंदोलनात सहभागी झाल्यामुळं काँग्रेसच्या कोणत्या नेत्याला पोलिसांच्या लाठ्या काठ्यांचा मार सहन करावा लागला असं म्हणले. म्हणजे या चौधरी खलीकुज्जमा यांच्या या आंदोलनात ते काँग्रेसचे पुढारी सहभागी झाले होते, त्यामुळे इंग्रजांनी त्यांना मारहाण केली, लाठ्या काठ्या सहन करायला आल्या. लाला लजपत राय, जवाहरलाल नेहरू, सुभाषचंद्र बोस आणि पंडित मदन मोहन मालवीय. लक्षात घ्या, या प्रश्नाचं राईट आन्सर जर आपण पाहिलं तर पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या सोबत होते ते म्हणजे गोविंद वल्लभ पंत, जे पुढे जाऊन आपल्याला माहिती आहे उत्तर प्रदेशचे पहिले मुख्यमंत्री या ठिकाणी बनल्याचं दिसून येतं. गोविंद वल्लभ पंत हे आपल्याला पाहायला भेटतात की संयुक्त प्रांताचे पहिले मुख्यमंत्री 1938 साली या ठिकाणी हे बनल्याचं एकंदरीत दिसतं. तर या प्रकारे आपल्याला दिसतं की गोविंद वल्लभ पंत आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी जवाहरलाल नेहरू हे दोघं जण या खलीकुज्जमानं जे सायमनच्या विरोधात आंदोलन केलं तर लखनौमध्ये त्यात सहभाग घेतला होता आणि म्हणून इंग्रजांनी त्यांच्यावर लाठीमार केला होता असं देखील पाहायला भेटतं. ठीक आहे, त्यानंतरचा प्रश्न बघा, महाराष्ट्राशी संबंधित आहे. महाराष्ट्राशी संबंधित प्रश्न विचारले जातात राज्यसेवेच्या पूर्वला आणि कंबाईनच्या पूर्वला पण. काळ तर मोठा कठीण आला आहे, मधली स्थिती पण लक्षात कोण घेतो इत्यादी अग्रलेख खालीलपैकी कोणी लिहिले, अशा प्रकारचा प्रश्न आहे. काय तर काळ तर मोठा कठीण आला आहे, मधली स्थिती पण लक्षात कोण घेतो. तर या प्रकारचे अग्रलेख कोणी लिहिले तर कृष्णाजी भालेकर, गोपाळ गणेश आगरकर, हरिनारायण आपटे आणि त्याचबरोबर लक्ष्मणराव भोपटकर. तर अशा प्रकारचे पर्याय आपल्याला दिसून येतात. बघा, हे प्रश्न तुम्हाला विचारले जातील बरं का, असे जे प्रश्न आहेत त्यामुळे व्यवस्थित होतं यावर या ठिकाणी काम करणं गरजेचं आहे. आता बघा इथं बघा, कृष्णाजी भालेकर अशा प्रकारचं नाव आहे. तर कृष्णाजी भालेकर जर आपण पाहिले तर यांचं दीनबंधू नावाचं वृत्तपत्र या ठिकाणी होतं. दीनबंधू वृत्तपत्र आहे.
जे 1877 ला सुरू करण्यात आलं, 1880 ला ते बंद पडलं. त्यानंतर मग नारायण मेघाजी लोखंडे यांनी दिनबंधू वृत्तपत्र सुरू केलं. या दिनबंधूचं वैशिष्ट्य म्हणजे सत्यशोधक समाजाचं मुखपत्र म्हणता येईल याला. गोपाळ गणेश आगरकर जर आपण पाहिलं तर हा गोपाळ गणेश आगरकर यांनी पण एक वृत्तपत्र सुरू केलं, त्याचं नाव होतं सुधारक. तो सुधारक साधारणतः 1888 ला हे सुरू करण्यात आलेलं महत्वाचं वृत्तपत्र या ठिकाणी आपल्याला दिसून येतं. इष्ट असेल तेच बोलेल, साध्य असेल तेच करेल, असं ब्रीद वाक्य याचं राहिल्याचं आहे. हरिनारायण आपटे जर आपण पाहिलं तर यांचं करमणूक नावाचं एक वृत्तपत्र या ठिकाणी होतं. साधारणतः 1896च्या दरम्यान यांचं वृत्तपत्र होतं आणि या वृत्तपत्रामधनं त्यांनी या ठिकाणी जनजागृती करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला. आणि लक्ष्मणराव भोपटकर जर आपण पाहिलं तर यांचं भाला नावाचं वृत्तपत्र होतं. त्यांना भालाकार भोपटकर या नावानं देखील संबोधलं जात होतं. तर दिलेले जे काही अग्रलेख आहे ते कोणी लिहिले तर राईट आन्सर जर आपण पाहिलं तर हरिनारायण आपटे यांचे आहे. लक्षात घ्या 1886 ते 1896 या दरम्यान जो काही दुष्काळ आला होता तर त्या दुष्काळाशी संबंधित त्यांनी काळ तर मोठा कठीण आला आहे असा अग्रलेख लिहिला. मधली स्थिती या नावाचा अग्रलेख आहे. आणि पण लक्षात कोण घेतो मी, अशा प्रकारचे त्यांचे अग्रलेख या ठिकाणी आहेत. तर हे हरिनारायण आपटे लोकमान्य टिळकांचे अत्यंत जवळचे निष्ठावंत कार्यकर्ते देखील राहिल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहण्याचं तर मुद्दा नीट लक्षात घ्या. काँग्रेस म्हणजे नारदाचा सुभा असं मत खालीलपैकी कोणत्या समाज सुधारकाचं होतं असं म्हणलेलं किंवा कोणत्या सुधारकाचं होतं या प्रकारचा प्रश्न आहे. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, वीता सावरकर, दिनकर जवळकर, महात्मा फुले. आता बघा इथं जे पर्याय दिलेले आहेत हे पर्यायामध्ये हे सारेच लोक काँग्रेसचे समर्थक नव्हते हे लक्षात घ्या. काँग्रेसला विरोध करणारी ही सारी लोक होती. मग काँग्रेस म्हणजे नारदाचा सुभा असं म्हटलेलं आहे. तर आंबेडकरांनी म्हटलं का तर नाही. तर बाबासाहेब आंबेडकरांनी काँग्रेसवर टीका केली, 100% केली. त्यांनी एक ग्रंथ लिहिला काँग्रेसच्या संपूर्ण कारभारावर, व्हॉट गांधी आणि काँग्रेस हॅव डन टू द अनटचेबल्स या प्रकारचा हा ग्रंथ आपल्याला पाहायला भेटतो. तर लक्षात घ्या की बाबासाहेब आंबेडकरांनी काँग्रेसला काय म्हणालं, काँग्रेस हे जळतं घर आहे म्हणलं. तर काँग्रेस हे जळतं घर आहे अशा प्रकारची टीका केली. मग नारदाचा सुभा कोण म्हटलं तर महात्मा ज्योतिराव फुले यांनी काँग्रेसला नारदाचा सुभा म्हटलेला आहे. हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. म्हणजे काँग्रेस हे इंग्रजांच्या इशाऱ्यावर चालणारे आहे त्या प्रकारची भूमिका त्यांनी मांडलेली आहे. पुढे असं पण ते म्हणतात की एकट्या उपऱ्या आर्यभट ब्राह्मणांनी काँग्रेस स्थापिली, त्या काँग्रेसला कोण म्हणून विचारतो अशा प्रकारची भूमिका महात्मा ज्योतिराव फुल्यांनी काँग्रेसच्या स्थापनेला किंवा काँग्रेस संदर्भात घेतलेले आहे हे पण लक्षात घ्या. तर राईट आन्सर हे महात्मा ज्योतिराव फुले हे या प्रश्नाचं राईट आन्सर या ठिकाणी पाहायला भेटतात. तर मित्रांनो लक्षात घ्या, पुन्हा एकदा या ठिकाणी मी तुम्हाला या सेमिनार बद्दलची माहिती देईल. उद्या 22 जुलैला परिवर्तन कॉम्पिटेटिव्ह फोरम अभिजित राठोड सरांची पुण्यात टिळक रोड मध्ये जी अकॅडमी आहे त्या अकॅडमीमध्ये इतिहास GS1चं या ठिकाणी सेमिनार आयोजित केलेला आहे आपण 22 जुलै उद्या दुपारी 3:30 वाजता. तर या प्रकारचा हा जो सेमिनार आहे, सेमिनार झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच 23 जुलैपासून आपली इतिहास GS1ची बॅचला सुरुवात होत आहे. तर सेमिनार मध्ये आपण संपूर्ण सिलेबस डिकोड करणार आहोत. काय काय करणं गरजेचं आहे, कोणकोणते मराठीचे सोर्सेस वाचणं गरजेचं आहे, लिखाणाची शैली कशा पद्धतीने आपल्याला डेव्हलप करायची आहे, या सिलेबस मध्ये आलेले नवीन घटक जसं की भक्ती चळवळ आणि आर्ट अँड कल्चर आणि आधुनिक जग याची स्वतंत्रपणे वेगळी तयारी कशी करायला हवी या सर्व गोष्टींवर मार्गदर्शन मी करणार आहे आणि 23 जुलैपासून बॅचला सुरुवात करणार आहे. तर जे पण विद्यार्थी 2025 ला परीक्षेला सामोरं जायचं ठरवलेलं आहे डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न घेऊन, तर त्या विद्यार्थ्यांनी जरूर या सेमिनारला उपस्थिती दर्शवा. आणि जर का बॅच जॉईन करायची असेल तर 23 जुलैपासून बॅच तुम्ही जॉईन करू शकता. तर या प्रकारचा उद्या आपलं हे सेमिनार होते, तुम्ही अवश्य या ठिकाणी या. तर मित्रांनो अशा प्रकारे आपण हे सगळे प्रश्न या ठिकाणी पाहिलेले आहेत. तर भेटूया पुढच्या सत्रामध्ये. आता सातत्यानं हे सगळे लेक्चर्स तुम्हाला द्यायचा प्रयत्न करू, जेवढे देता येईल तेवढे मी देईलच. तर भेटूया आपण उद्याच्या सत्रात. तोपर्यंत थांबूया आपण. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.